कर्जत तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला। कर्जत तालुक्यातील वरळी हद्दीतील आंबिवली परिसरात बिबट्याने शिरकाव केला असून एका मेंढराची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ सोमनाथ पालवे हे आपल्या मेंढ्याच्या कळपासह आंबिवली गावाबाहेर वास्तव्यास आहेत। 21 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या कळपावर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात बिबट्याने एक मेंढरू ठार करून ते ओढत नेले आणि फस्त केले। सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मेंढपाळ सोमनाथ पालवे यांच्या मेंढरावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। तसेच घटनेची माहिती मिळताच अलिबाग वन विभागाच्या पथकाने आणि स्थानिक वनपालांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। यावेळी परिसरातील जमिनीवर बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्टपणे उमटलेले आढळून आले। यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाने अधिकृतपणे मान्य केले आहे। या परिसरात नागरिकांची वर्दळ असते हे लक्षात घेऊन वन विभागाने कडक नियमावली जाहीर केली आहे। संबंधित क्षेत्रात कॅम्पिंग करणे, तंबू ठोकणे, रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवणे किंवा पार्ट्या करणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। बिबट्या मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वन विभागाने ठिकठिकाणी सावधगिरीचे फलक लावले आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।